स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। महायुतीला सर्वांनी निवडून दिलं त्याबद्दल अभिनंदन सर्वांचं। महाराष्ट्रातील मतदार जागरूक झालेला आहे हे खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। जे प्रामाणिक विचार करणारे, वैचारिक असणारे, सुशिक्षित सुजाण असणारे महाराष्ट्रातील नागरिक, त्याकरिता जे दुःखात आहेत, ज्यांना निराशा प्राप्त झालेली आहे, अशा सर्व विद्यार्थी असेल, युवक असेल किंवा कर्मचारी असेल किंवा एक नागरिक असेल, या संपूर्ण नागरिकांकरता हा व्हिडिओ बनवत आहे। ज्या विद्यार्थ्यांना ज्या लोकांच्या पदरी निराशा आलेली आहे, यांना एक दिलासा देण्याचं काम या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत। ज्या महायुतीला आपण सर्वांनी निवडून दिलं त्याचं पुनश्च एकदा अभिनंदन करतो आहे। सत्तेपुढे शहाणपण चालत नाही हे आपल्याला एक मन माहिती आहे। आपल्याला सत्ता काय आहे, सत्ता कशासाठी निर्माण केली जातं, आजच्या राजकीय जगात किंवा या राजकारणामध्ये ज्या काल जो रिझल्ट लागलेला आहे, अपेक्षेच्या बाहेर जो रिझल्ट लागलेला आहे, याचं मागचं कारण काय, याचा विचार, हे वास्तव हे आपल्याला सर्वांनी स्वीकारलेलं आहे हे याच्यातून दिसत आहे। म्हणजे राज्यात चाललेली महागाई असो, राज्यात चाललेलं असुरक्षितता असेल किंवा राज्यात चाललेलं जे जातीय ध्रुवीकरण असेल, धर्म ध्रुवीकरण असेल, बटेंगे तो कटेंगे यासारखे एक आहे तो सेफ आहे, यासारखे जे काही स्लोगन आपण या निवडणुकांमध्ये बघितलेलं आहे। सोबतच धनशक्ती, जनशक्ती नाही तर धनशक्ती, आणि यातून निर्माण झालेली लोकशाहीला मारक असणारे जे काही घटक आहेत आणि ते वास्तविक ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेली ही घटना, आपण याचं वास्तव आपल्या सर्वांना स्वीकारलेलं आहे। आणि जे भयानक आपण समोर जे काही अंधारा दिसणार आहे, आपल्याला उष्य काल काल होता होता एक नष्ट आपल्या समोर दिसणार आहे, याचं भवितव्य आणि याचं जे काही असणार आहे, जे रुद्र रूप हे समोर आपल्याला दिसणार आहे। या माध्यमाकरिता आणि जे काही आपले वैचारिक लेवल जे असणारे, जे काही व्हिडिओ बघणारे माझे जे काही समर्थक असतील, फॉलोअर्स असतील, ज्यांना या गोष्टी पटणाऱ्या असतील, ते आपण नक्कीच मला या विचारावरती कमेंट द्यायचं आहे। कारण आपल्यासारखे सुजाण नागरिक या राज्यात राहतील तर त्याला या लोकशाहीला बळकट करण्याचं काम आपण या विचाराच्या माध्यमातून करणार आहोत हे आपल्याला दिसणार आहे। कारण या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, आपण हा विचार पाहून, म्हणजे हा जो काही निकाल आहे, हा निकाल पाहून आपण सुन्न झाला असाल की अपेक्षा जे काही होत्या, जे काही पोल होते, एक्झिट पोलच्या माध्यमातून जे काही संपूर्ण एक्झिट पोल, म्हणजे कोणत्याही पक्षाचे असो किंवा कोणत्याही कार्यकर्त्याचे असो किंवा कोणत्याही एखाद्या उद्योजकाचे असो, तरी पण त्या संपूर्ण पोलमध्ये जे दिलेलं होतं, जे काही एक्झिट पोलमध्ये जे काही भविष्य होतं, ते काही त्याच्या पार या सर्व गोष्टी झालेल्या आहेत ते आपल्याला दिसत आहे। याच्या मागची कारण काय असेल तर याच्या मागची कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे की जी खरी राजकीय निवडणूक आहे किंवा लोकशाहीला जपणारी जी निवडणूक होती किंवा ज्या गोष्टी केल्या जात होत्या, त्या या निवडणुकीमध्ये आपल्याला होताना दिसलेल्या नाहीत। याच्या मागची कारण काय असेल तर स्वार्थ हा सर्वात मोठा मुद्दा आहे। आणि हे स्वार्थ कशासाठी आहे? लोकशाहीला जपण्यासाठी आहे, विचारांना जपण्यासाठी आहे, की ध्येय धोरणांना निर्माण करण्यासाठी आहे। कारण या निवडणुकांमध्ये कोणत्याही पक्षाने ध्येय आणि धोरण सांगितलेले नाही, कोणत्याही पक्षाने स्वतःच्या पॉलिसी या ठिकाणी सांगितलेला नाही। फक्त त्यांनी त्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं ग्रामीण भागातील नागरिक एक त्यातून वाहून जातील या विचाराची त्यातून पेरणी केलेली, आणि त्यातूनच त्या ग्रामीण भागातील लोकांना आकर्षणाचा मुद्दा म्हणजे पैसे, ज्यातून एक उद्भवलेली निर्माण झालेली ती म्हणजे लाडकी बहीण। लाडकी बहीण यांनी 2 महिन्यापूर्वी तर जाहीर केलीच, परंतु या ज्या मुद्द्याच्या बाबतीत आहे, हे आपण किती सतर्क आहोत, किती ग्रामीण भागातील व्यक्तीला आपल्या स्वतःचं मूल, स्वतःचं घर, स्वतः फेस करत असलेली महागाई, स्वतः विकत असलेला कापूस, स्वतःचा भाव, या सर्व गोष्टी जर विचार करतो म्हटलं, स्वतःची असुरक्षितता, नंतर आपल्या मुलीला दिलं जाणारं GR, धाब्यावर ठेवलेलं मोफत शिक्षण, या सारख्या ज्या गोष्टी आहेत, ह्या त्या वास्तविक जीवनामध्ये त्या ज्या महिला असतील किंवा ते जे पुरुष असतील, यांना त्याचं काही देणं घेणं नाही। महत्वाचा विषय येतो आपण आपला, तो म्हणजे धर्म। धर्म वाचवण्यासाठी या गोष्टी केल्यात का, हा एक विचार आपल्याला या सर्व गोष्टी करायच्या आहेत। पूर्वी या गोष्टी का, ज्या वेळेला भारत स्वतंत्र झाला, आता 75 वर्ष होईल, या 26 नोव्हेंबरला 75 वर्ष संविधान निर्माण झाल्यानंतरच होत आहे, तरी सुद्धा या गोष्टीचा विचार आपण भारतीय नागरिक म्हणून का करत नाही? मग याच्यात ही ध्येय लोकांपर्यंत पोहोचवण्याचं जे काम आहे, आपण कमी पडतोय का? ह्या सर्व गोष्टींचा विचार समाजातील प्रत्येक बांधवांनी, जे विचाराने पुरुष असणार, जे विचाराने खरंच सुजाण आहेत, या संपूर्ण जे काही कर्मचारी असतील, जे शिक्षक असतील, जे इतर कोणतेही कर्मचारी असतील,
कोणतेही, मग ते युवक असतील, जे विचारांना सदन आहेत, या सर्व व्यक्तींना सांगू इच्छितो की या बाबतीत आपण जरी कमी पडलेलो असेल तरी पण या लोकशाहीला तेवत ठेवण्यासाठी, या लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येक सुजाण नागरिकाने, प्रत्येक वैचारिक लेवलच्या माणसाने आपलं आपलं काम करत, जरी तुम्ही नाराज झाले असाल, नर्वस झालेला असाल, तुम्ही निशब्द जरी झाला असाल रिझल्ट बघून, तरी पण हे काम आपल्याला करत राहणं गरजेचं आहे. कारण आपल्याशिवाय या लोकशाहीला वाचवणारं कोणीही नाही. कारण मूठभर लोकांच्या हाती ही सत्ता, तुम्हाला आधीच बोललेलं आहे की सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. यासाठी काम, समाज बांधणीचे काम आणि इतर जे काम आहे आपल्याला आपल्या पद्धतीने करत राहावं लागेल, विचार पेरत राहावं लागेल. कारण जे काही पक्ष आणि बाकी जे निर्मिती झालेली आहे, विचारांवरती निर्मिती झालेली पक्षांची निर्मिती आहे. पण आताचं सध्याचं राजकारण हे कोणत्याही ध्येय धोरणावर होत नाही. हे लोकांना पटवून देण्यात आपल्याला काम करावं लागेल. तरच आपली ही लोकशाही जपण्यासाठी आपण आपल्या विचाराशी, निष्ठेशी प्रामाणिक राहणं गरजेचं असणार आहे. तरच आपल्या या लोकशाहीला वाचवण्यात आपण यशस्वी होऊ. अन्यथा आपण नर्वस होऊन जर आपणही त्याच धारेला लागलो तर आपल्याला आपल्या या विचारांना सुद्धा आपला काही उपयोग होणार नाही आहे. याकरता हा जो व्हिडिओ बनवलेला आहे हा आपल्याला सर्व वैचारिक लेवलच्या माणसांना दुजोरा देण्यासाठी किंवा एक सिम्पॅथी देण्यासाठी हे व्हिडिओ बनवतो आहे. कारण तुम्हाला मला ज्या काही गोष्टी या रिझल्ट नंतर दिलेल्या असेल, दिसलेल्या असेल, या संपूर्ण व्यक्तीला एक दिवस असा आहे, जनतेवर तुमचा विश्वास उडलेला असेल, जरी तुमच्या न्याय व्यवस्थेवरती विश्वास उडलेला असेल किंवा सत्तेवरील विश्वास जरी उडलेला असेल, पण आपल्या सर्वांना, जे काही विचाराने जीवन जगत असणारे व्यक्ती आहेत, विचाराला समोर जाणारे माणसं आहेत, या संपूर्ण लोकांना, आपल्याला, तुम्हाला, आम्हाला ह्या क्रांतीवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. कारण कधी ना कधीतरी प्रतिक्रांती निर्माण होणार आहे. क्रांती आणि प्रतिक्रांती ह्या दोन्ही बाजू असतात, त्यात प्रतिक्रांती नक्की होईल. या लोकशाहीला, जरी लोकशाही ही आपली व्हेंटिलेटरवर आहे असं आपल्याला जरी वाटत असेल, तरी एक दिवस ना एक दिवस प्रतिक्रांती होणार आहे. याच्यावर आपल्या संपूर्ण ठाम राहायचं आहे आणि आपले काम आपण करत राहणं गरजेचं आहे. याकरता हा व्हिडिओ बनवलेला होता. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. कारण आपले विचार मला पुन्हा या विचारांशी जुळण्यासाठी आणि आपल्याशी जुळण्यासाठी मदत करणार आहे. म्हणून आपले जे काही जे विचाराने एकत्र असणाऱ्या व्यक्तींना हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या या चॅनलला सुद्धा या विचारांसाठी आणि इतर माहितीसाठी सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद.